नमस्कार वायटी फॅमिली। आज आपण लेफ्ट ओव्हर राईस पासून साऊथ इंडियन पदार्थ बनवणार आहोत। मला हा लेफ्ट ओव्हर राईस साऊथ इंडियन पदार्थ शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरेकुक या ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 10 जून 2024, सोमवार आहे आज, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा वायटी फॅमिली, आज आपण लेफ्ट ओव्हर राईस पासून साऊथ इंडियन पदार्थ बनवणार आहोत। तो म्हणजे लेफ्ट ओव्हर कोकोनट घी पोडी इन्स्टंट इडली चटणी। हो वायटी फॅमिली, आज आपण लेफ्ट ओव्हर राईस पासून साऊथ इंडियन पदार्थ बनवणार आहोत। तो म्हणजे लेफ्ट ओव्हर राईस कोकोनट घी पोडी इन्स्टंट इडली चटणी बनवणार आहोत। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूया। तर पहा वायटी फॅमिली, इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये आदल्या दिवशीचा जो राईस असतो शिजवलेला, म्हणजे आदल्या दिवशी जो भात शिजवलेला असतो तो भात या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे। तसेच हे अख्खे काळे उडीद आहेत भिजवलेले आणि त्याला थोडेसे मोड येऊन दिलेले आहेत, ते सुद्धा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत। आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा कप दही घ्यायचा आहे। अर्धा कप ह्याच्यामध्ये दही घेतल्याच्या नंतर आपल्याला अर्धा कप ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे। तसेच ह्यामध्ये आपल्याला 5 ते 6 चमचे पोहे घ्यायचे आहेत। पोहे हे न भिजवता ह्याच्यामध्ये घालायचे आणि थोडंसं पाणी घेऊन छान असं हे मिक्सरला सुंदर असं ह्याचं बॅटर करून घ्यायचं आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील तर अशाच नवनवीन रेसिपींचे अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरेकुक या ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर पहा, अशा पद्धतीने पोहेसुद्धा मी मिक्सरमध्ये घेतले आहेत। आता थोडंसं पाणी ॲड करून हे मिक्सरला छान असं बॅटर तयार करून घेते। तर पहा वायटी फॅमिली, अशा पद्धतीने आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, कारण मिक्सरच्या भांड्याला हे बॅटर लागलेलं आहे। अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं पहा, त्याच्यामुळे थोडंसुद्धा वाया जाता कामा नये म्हणून आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसं असं एकजीव करून घेतलं आणि त्या बॅटरमध्ये पाणी घातलं। आणि त्यानंतर आता ह्या बॅटरमध्ये अर्धी वाटी बारीक रवा मिक्स करून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता ह्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि इनो घालायचा आहे। फ्रूट सॉल्ट इनो आहे, कोणत्याही फ्लेवरचा फ्रूट सॉल्ट इनो तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता। आता अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट इनो ह्याच्यामध्ये घातल्याच्यानंतर इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी वरतून घालायचं आणि हे बॅटर छान असं हे एकजीव होऊन द्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने हे बॅटर एकजीव करून घ्यायचं आहे। एकीकडे तसंच मी स्टीमर ठेवला आहे गॅसवरती। स्टीमरमध्ये पाणी घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये इडलीचं पात्रसुद्धा घातलेलं आहे। इडलीच्या पात्र्याला छान असं तेल लावून ऑलरेडी ठेवलेलं आहे। तर पहा, आपण जेव्हा हे बॅटर तयार करायला घेतो ना तेव्हा सगळ्यात आधी स्टीमर ठेवायचं आहे पहा गॅसवरती, जेणेकरून आपलं हे बॅटर तयार होतोपर्यंत छान अशी हे स्टीमर तयार होतं पहा। म्हणजे पाण्याला उकळीसुद्धा सुंदर अशी येते, इडली पात्रसुद्धा सुंदर असं हे ह्या स्टीमरमध्ये गरम होतं आणि इडली अगदी झटपट होते पहा ही। तर पहा, अशा पद्धतीने हे बॅटर आपण तयार करायच्या आधीच मी हे स्टीमर गॅसवरती ठेवलं होतं। आता ह्या स्टीमरला छान अशी वाफ आलेली आहे। आता ह्या इडली पात्रामध्ये आपण इडल्या होण्यासाठी घालत आहोत पहा। ह्या इडल्या आहेत ना झटकीपट होतात, सांगू का, 10 मिनटामध्ये ह्या इडल्या होऊन जातात पहा। आता एकीकडे इडल्या होतात ते 10 मिनटामध्ये आपल्या। आता आपण चटणी करायला घेऊयात। ही चटणीसुद्धा आपण पूर्णपणे साऊथ इंडियन पद्धतीने बनवणार आहोत। आता ह्यासाठी काय काय घ्यायचं आहे, 2 चमचे दही, तसेच फुटाण्याची डाळ घ्यायची आहे, अद्रक, लसूण, लाल ओल्या मिरच्या, बडीशोप, हळद, तसेच चवीसाठी मीठ घ्यायचं आहे, हिंग घालायचं आहे आणि खोबरं घालायचं आहे पहा ओलं, आणि छान असं हे मिक्सरला ब्लेंड करून घ्यायची आहे ही चटणी।
आता ही चटणी अशा पद्धतीने आपण मिक्सरला ब्लेंड करून घेतलेली आहे पहा. तर पहा अशा पद्धतीने ही चटणी आपली तयार झालेली आहे. आता ही चटणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात घालायचं, छान असं ते मिक्सरचं भांडं हलवून घ्यायचं आणि ते पाणी ह्या चटणीमध्ये ओतून छान असं हे चटणी आपल्या तयार करायची आहे. पहा ही चटणी पातळच करायची आहे, घट्ट करायची नाही. आणि थोडीशी चवीसाठी साखर पुन्हा वरतून घालायची आहे. आता आपल्याला चटणीमध्ये घालण्यासाठी छान असा तुपाचा तडका तयार करायचा आहे. ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. तुपामध्ये मोहरी, जिरं, बोरू मिरची तसेच हिंग, कढीपत्ता घालून छान अशी तडका तयार करायचा आहे आणि हा तडका या चटणीवरती घालायचा आहे. पहा अशा पद्धतीने ही छान अशी ही साऊथ इंडियन स्टाईल आपली अप्रतिम अशी ही चटणी तयार होते. पहा चटणी होस्तोपर्यंत एकीकडे आपल्या इडल्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. गॅस बंद करून आता आपण हे स्टीमरचं झाकण काढूयात. पहा सहज आपल्याला उचलता येतील अशा पद्धतीने ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत. पहा खूप सुंदर चविष्ट अशा ह्या इडल्या होतात. एका प्लेटमध्ये ह्या इडल्या अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत. ह्या इडल्या ह्या प्लेटमध्ये काढून घेतल्याच्या नंतर इडल्यांवरती छान असं तूप सोडायचं आहे. पहा इडल्या गरम गरम असतानाच या इडल्यांवरती तूप सोडायचं आहे. आणि ही पोळी चटणी आहे. पहा ही पोळी चटणी साऊथ इंडियन पोळी चटणी आहे आणि ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी मी पोस्ट केलेली आहे. या पोळी चटणीची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर पहा वायटी फॅमिली, अशा पद्धतीने आपण ही इडली छान अशी सर्व करू शकतो. आणि अजून एका पद्धतीने आपण ही इडली सर्व करू शकतो. ती म्हणजे प्रथम काय करायचं, एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये इडल्या घ्यायच्या, त्याच्यावरती तूप सोडायचं आणि नंतर वरतून पोळी चटणी सोडायची आणि त्यावरती ही जी आपण फुटाण्याच्या डाळीची जी चटणी केलेली आहे ना पातळ, ही पातळ चटणी वरतून अशी सर्व करायची आहे. पहा अशा दोन पद्धतीने तुम्ही ही इडली सर्व करू शकता. तर वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मला कमेंटमध्ये कळवण्याआधी नक्की तुम्ही पण हा घरी पदार्थ बनवून पहा. तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या. आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा जो लेफ्ट ओव्हर राईसपासून साऊथ इंडियन पदार्थ बनवलेला आहे, लेफ्ट ओव्हर राईस कोकोनट घी पोळी इन्स्टंट इडली चटणी बनवली आहे, ही तुम्हाला कशी वाटली ते. गाईज, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करू ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.